नमस्कार मित्रांनो, आज आपण 1955चा नागरिकता अधिनियम कायदा बघणार आहोत। जसं आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की संविधानामध्ये 26 जानेवारी 1950 पर्यंत कोण भारताचा नागरिक असेल फक्त इथपर्यंत दिलंय आणि यानंतर करता संविधानाने भारताच्या संसदेला अधिकार दिलाय की संसद नागरिकतेविषयी कायदा बनवू शकते आणि याच अधिकाराचा उपयोग करून भारताच्या संसदेने 1955 मध्ये नागरिकता अधिनियम कायदा बनवला। या कायद्यानुसार भारतामध्ये जन्म, वंश, रजिस्ट्रेशन, नैसर्गिकरित्या तसेच नवीन भूभागाचा समावेश हे सर्व उपाय करून नागरिकता मिळू शकते। तर पहिले भारतामध्ये जन्म घेणारे ज्या बाळांचा जन्म 26 जानेवारी 1950 पासून 1 जुलै 1987 या दरम्यान झाला असेल ते सर्व भारताचे नागरिक मानले जातील आणि याकरता दुसरी कोणतीच प्रोसेस करायची गरज नाही। त्यानंतर 1 जुलै 1987 नंतर 3 डिसेंबर 2004 पर्यंत ज्यांचा जन्म भारतामध्ये झाला असेल त्यांच्या पालकांपैकी म्हणजे आई वडील या दोघांपैकी कोणीतरी एक भारताचा नागरिक पाहिजे। त्याच वेळेस तो व्यक्ती भारताचा नागरिक मानला जाईल आणि यानंतर म्हणजे 3 डिसेंबर 2004 ज्यांचा जन्म यानंतर झालाय त्यांचे आई आणि वडील हे दोघं भारताचे नागरिक पाहिजे, तरच ते बाळ जन्माने भारताचा नागरिक आहे हे मानलं जाईल। पुढचा प्रकारे वंश परंपरेने मिळणारी नागरिकता, तर ज्यांचा जन्म हा भारताबाहेर होतो त्यांना या प्रकारे नागरिकता घेता येते। समजा बाळाचा जन्म हा 26 जानेवारी 1950 ते 10 डिसेंबर 1992 या दरम्यान झाला असेल तर त्या केसमध्ये बाळाचे वडील हे भारतीय नागरिक पाहिजे आणि असं झाल्यास त्या मुलाला नागरिकता मिळते। दहा डिसेंबर 1992 नंतर आणि 3 डिसेंबर 2004 पर्यंत ज्यांचा जन्म झाला असेल अशा व्यक्तींमध्ये आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक पण जर भारतीय असला म्हणजेच नागरिक असला तर अशा केसमध्ये त्यांच्या बाळाला नागरिकता मिळते। पण 3 डिसेंबर 2004 पासून वंश परंपरेने मिळणाऱ्या नागरिकतेसाठी 1 वर्षाच्या आत नवीन जन्मलेल्या बाळाचं संबंधित देशाच्या भारतीय दूतावासात रजिस्ट्रेशन करणं अनिवार्य आहे। या केसमध्ये
एक कंडिशन बनते. समजा एका बाळाला वंश परंपरेमुळे भारताची नागरिकता मिळाली आणि त्याचा जन्म दुसऱ्या देशात झालाय, त्यामुळे त्याला दुसऱ्या देशाची नागरिकता पण मिळाली. तर अशा केसमध्ये त्या बाळाकडे 2 नागरिकता होतील. मग ज्यावेळेस तो मुलगा 18 वर्ष कंप्लीट करतो, त्यावेळेस 6 महिन्याच्या आत त्याला दुसरी नागरिकता ही सोडावी लागते. नाहीतर त्याची भारतीय नागरिकता ही रद्द केली जाते. यापुढचा प्रकार आहे रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनद्वारे नागरिकता मिळवण्यासाठी भारतीय वंशाचा व्यक्ती सात वर्षापासून भारतात राहत असेल किंवा भारतीय वंशाचा व्यक्ती भारताबाहेर राहत असेल किंवा 7 वर्षापासून भारतात राहणारा व्यक्ती आणि त्याचं लग्न हे भारतीयासोबत झालं असेल, किंवा भारतीय नागरिकाचे मुलं किंवा असा व्यक्ती जो की भारतामध्ये 12 महिन्यांपासून राहतोय आणि त्याचे आई किंवा वडील या दोघांपैकी कोणी एक पूर्वी भारताचा नागरिक असेल किंवा तो 12 महिन्यांपासून भारतात राहतोय आणि त्याच्याकडे 5 वर्षांपासून OCI कार्ड असेल, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया हे कार्ड, जे की भारतीय वंशांच्या लोकांना मिळतं. तर या सर्व कंडिशन पैकी कोणती एक कंडिशन जो व्यक्ती पूर्ण करत असेल त्या व्यक्तीला रजिस्ट्रेशन करून भारताची नागरिकता मिळू शकते. पुढचा प्रकार आहे नैसर्गिकीकरण. यामध्येही अर्ज हा करावाच लागतो, फक्त नावच नैसर्गिक आहे. तर यानुसार परदेशी नागरिक जे की मागील 14 वर्षात 11 वर्ष भारतात असतील आणि यापैकी मागील 12 महिने हे सलग भारतात असतील, कंटिन्यू, यासोबत त्यांना भारताच्या राज्यघटनेतील ज्या 22 भाषा दिल्या आहेत त्यापैकी कोणती एक भाषा येत असेल, सोबतच चांगल्या चरित्र्याचे असतील, तर अशा व्यक्तीस अर्ज करून नैसर्गिकरित्या भारताची नागरिकता घेता येते. पुढचा प्रकार आहे नवीन भूभागाचा भारतामध्ये समावेश करणे. ज्यावेळेस भारतासोबत नवीन प्रदेश हा जोडला जातो
त्यावेळेस त्या नवीन प्रदेशातील नागरिकांनाही भारतीय नागरिकता ही दिली जाते। याचं उदाहरण बघायचं झालं तर सिक्कीम असेल, जे की भारतासोबत जोडण्यात आलं आणि तेथील नागरिकांनाही भारताचा नागरिक बनवण्यात आलं। जशी नागरिकता मिळवता येते तशीच ती रद्दही होते। मुख्यतः 3 प्रकारे नागरिकता रद्द केली जाते। पहिला प्रकारे त्याग करणे। यामध्ये व्यक्ती स्वतःहून स्वतःची नागरिकता सोडून देतो। दुसरा प्रकारे समाप्ती। ज्यावेळेस एखादा व्यक्ती दुसऱ्या देशाची नागरिकता स्वीकारतो, अशा वेळेस भारताची नागरिकता ही रद्द केली जाते। म्हणजेच समाप्त होते। आणि तिसरा प्रकारे वंचित करणे। ज्यावेळेस एखादा व्यक्ती चुकीच्या मार्गाने भारताची नागरिकता मिळवतो, तर अशा केसमध्ये संबंधित व्यक्तीची नागरिकता ही काढून घेतली जाते। तर अशा प्रकारे नागरिकता ही रद्द होते। यासोबतच ज्या देशामध्ये भारतीय नागरिकांना नागरिकता देत नाही, भारतीय व्यक्तींना, तर अशा केसमध्ये भारतही त्या देशाच्या व्यक्तींना भारतीय नागरिकता ही दिली जात नाही। तर अशा प्रकारे आपण नागरिकता अधिनियम बघितला। आय होप तुम्हाला आजचं लेक्चर समजलं असेल।